कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। अलिबागमध्ये भरवस्तीत वाईन शॉपवर धाडसी दरोडा, शटर तोडून लाखोंचा ऐवज लंपास। पनवेलमध्ये मतदार यादीचा मोठा घोटाळा, एका वडिलांना 268 मुले दाखवली, अरविंद म्हात्रेंची उच्च न्यायालयात धाव, बनावट मतदारांविरोधात सखोल चौकशीची मागणी। रत्नागिरीत प्रभाग 10 साठी मतदारांची केंद्रावर मोठी गर्दी, महायुती विरुद्ध उभाटा थेट सामना, न्यायालयीन पेच सुटल्यानंतर निवडणूक। आणि माध्यमिक शाळा शिहूचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न, गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले स्नेहसंमेलन। पाहुयात सविस्तर वृत्त। अलिबाग शहरातील PNP नगर परिसरातील श्याम वाईन या दुकानावर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली आहे। वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानाचे शटर आणि ग्रिलचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। शुक्रवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले असता ही चोरी उघडकीस आली आहे। या चोरीमध्ये 60,000 रुपयांची रोख रक्कम आणि महागड्या दारूच्या बाटल्या असा एकूण लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे। दुकानाचे मालक चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकाच्या साह्याने घटनास्थळाची सखोल पाहणी केली। दरम्यान दुकानातील CCTV कॅमेऱ्यात एक मास्क लावलेला चोरटा हातात लोखंडी सळी घेऊन चोरी करताना कैद झालाय। या घटनेमुळे अलिबागमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांसमोर चोरट्याला पकडण्याचं आव्हान आहे। CCTV फुटेजच्या आधारे आरोपीला लवकरच अटक करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। एकाच वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या गंभीर घोटाळ्याविरोधात शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या 268 व्यक्ती प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून त्या पनवेलचे स्थानिक रहिवासी नसल्याचा दावा म्हात्रे यांनी याचिकेत केला आहे। केवळ निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी एकाच पत्त्यावर ही नावे नोंदवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। एका पित्याला 268 मुले दाखवणं ही लोकशाही आणि मतदार यादीची थट्टा आहे असा कडक शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 येथील जे मतदार आहेत याच्यामध्ये 2000 मतदार जवळ बोगस आणि दुबार मतदार होते। या मतदारांच्या विरोधात मी पहिले हरकती घेतल्या होत्या, परंतु त्या हरकती आता ज्या नवीन मतदार याद्या आल्यात त्याच्यामध्ये कुठेही बदल झालेला मला काय दिसलं नाही। म्हणून मी पुन्हा याच्यावर अभ्यास करून माझ्या वकील साहेब यांच्याद्वारे मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या आहे आणि याला पार्टी निवडणूक अधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर मी दाखल केलेले आहे। कोर्टात आता सोमवारी मला हे देणार आहे डेट, जो 27 तारखेच्या आत निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले आहेत का मतदार याद्यामध्ये जे काय फेरबदल असतील किंवा कुठेशी दोष निर्मिती असेल, जिथे बोगस कुठे झालेले असतील, या संदर्भातचं निवडणूक अधिकाऱ्यांनी जी निवडणूक घोषणा करण्यावेळी सांगितलं होतं त्याप्रमाणे 27 तारखेपर्यंत जर बदल झाला नाही माझ्या मतदार यादीमध्ये तर मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे। पनवेल नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून महाविकास आघाडीनं आतापासूनच कंबर कसली आहे। सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडून बैठकांचं सत्र जोरात सुरू असून या प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील सक्रिय सहभाग असल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत। पनवेलमध्ये महायुतीसमोर महाविकास आघाडीची अभेद्य वज्रमूठ तयार झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। महानगरपालिकेच्या एकूण 78 जागांचे वाटप करताना वैयक्तिक पक्षीय आग्रहापेक्षा इलेक्टिव्ह मेरिट म्हणजेच उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता केंद्रस्थानी ठेवण्याचे महत्त्वपूर्ण सूत्र आघाडीने निश्चित केले। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या आश्वासक मतदानामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। आगामी काळात जमिनीवरील संपर्क अधिक मजबूत करून महायुतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे सज्ज झाली असून पनवेलच्या रणधुमाळीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत।
गेले 3-4 दिवस अखंडितपणानं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सारे नेते या ठिकाणी आम्ही मंडळी एकत्र बसत होतो आणि काल रात्री आम्ही मंडळी निष्कर्षाप्रत आलेलो होतो. एक तर नक्की होतं की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणूनच आपल्याला सामोरं जायचं आहे, पण तरी देखील प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं हित राखण्याच्या दृष्टीनं आम्हाला ह्या सीट हव्यात, त्या सीट हव्यात हा प्रयत्न करत होता. काल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही बैठकीला बसलेलो होतो आणि त्या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या एकत्रितपणानं निवडणुका लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मनसे, त्याच्यानंतर रिपब्लिकन चळवळीतील विविध गट असे एकत्रितपणानं ही निवडणुका आम्ही लढतोय. चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता सर्वांचं लक्ष उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या निकालाकडे लागलंय. रविवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील 14 प्रभागांमधील 28 नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी रिंगणात असलेल्या एकूण 117 उमेदवारांचे राजकीय भवितव्य उद्या स्पष्ट होईल. या उमेदवारांमध्ये 110 नगरसेवक पदाचे तर 7 नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्व तांत्रिक तयारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे. या निकालामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवारी रत्नागिरी नगर परिषदेच्या बहुप्रतीक्षित प्रभाग 10 मधील पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेली ही निवडणूक अखेर पार पडली असून 2 नगरसेवक पदांसाठी हे मतदान होत आहे. या प्रभागात सुमारे 4200 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत असून मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत प्रामुख्यानं महायुती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशी थेट लढत पाहायला मिळते. महायुतीकडून भाजपचे राजू तोडणकर आणि मानसी करमरकर रिंगणात आहेत, तर उभाटाकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ राणा यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव न्यायालयानं बाद ठरवले आहेत. त्यामुळे आता या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे मंत्री आणि नेते उदय सामंत यांनी नवाब मलिकांबाबत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. जोपर्यंत नवाब मलिक हे सर्व आरोपातून मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून त्यांच्यासोबत जाणार नाही असं स्पष्ट विधान उदय सामंत यांनी केलंय. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की ज्या नवाब मलिकांवर बॉम्बस्फोटातल्या काही गोष्टींचे आरोप आहेत ते जोपर्यंत त्या आरोपातनं निर्दोष मुक्त होत नाहीत आणि ते जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे. तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमदार शेखर निकमानी असं सांगितलं, असं मला पत्रकारांनी सांगितलं की त्यांना महायुतीमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढायचं नाही, तर त्यांनी त्यांचा पक्ष मोठा करावा, आम्ही युती म्हणून लढू. हे बघा, कोणाला कोण निमंत्रण घेऊन जाणार नाही. हे शेवटी महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. विरोधक कोण आहे हे तपासलं पाहिजे. त्याच्यामुळं कोण आमंत्रण घेऊन भाजप आणि शिवसेना कुठे फिरत बसणार नाही. आमची मुंबईसाठीची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यामुळे कुठेही तडजोड होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीची बोलणी आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली. माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची आमची युतीची बोलणी ही अंतिम टप्प्यामध्ये आहे. मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहे आणि जे काय घडतंय ते आमचे नेते मी एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील आम्ही महायुतीनंच सामोरं जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत आली तर घेऊ, नाहीतर शिवसेना, भाजप आणि रिपाई म्हणून सामोरं जाऊ.
दापोली तालुक्यातील साकुर्डे गावचा सुपुत्र सुरेश जोशी याने जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघात स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. भोपाळ येथे आयोजित उमंग आंतरराष्ट्रीय कप त्रिकोणीय मालिकेत सुरेशने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक पदार्पण केले. भारत, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत तो यष्टीरक्षक आणि फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे. गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सुरेशने शारीरिक अपंगत्वावर मात करत हा पल्ला गाठलाय. यापूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे त्याचं पदार्पण लांबणीवर पडलं होतं. मात्र आज भारतीय जर्सी घालून देशासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोकणातून भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघात स्थान मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे. सुरेशच्या या दैदिप्यमान यशामुळे साकुर्डे गावासह संपूर्ण दापोली तालुक्यात सध्या आनंदाचं वातावरण असून त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात बोरज निगडे आदर्श शाळा क्रमांक 1च्या प्रांगणात प्रभागस्तरीय हिवाळी बाल क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या एकूण 54 शाळांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. लवेल, लोटेमाळ आणि आईनी, जांभुर्डे, मोरवंडे, भेळसई यांसारख्या विविध केंद्रातून सुमारे 300 विद्यार्थी या भव्य क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी या विशेष स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत धावणे, लांबुडी यांसारख्या विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांच्या कौशल्यांचे कौतुक करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसरात खेळाचे उत्साही वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरली असून उपस्थित सर्वांनीच या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जोपासली गेल्याचं दिसून आलं. क्रीडा स्पर्धेमध्ये लेव्हल बीटच्या 5 केंद्रांचा समावेश होता. त्यामध्ये जवळपास 54 शाळा आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी केंद्रनिहाय इथे सहभाग घेतलेला होता. सर्वांनी दिवसभर वरण नंबर 1 या मैदानात दिवसभर आपलं कौशल्य क्रीडा नैपुण्य दाखवून काही विद्यार्थी जिंकलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना थोडंसं अपयश आलेलं आहे. मात्र ते पुन्हा हिरिरीने सहभाग घेऊन पुढील टप्प्यामध्ये अजून यश मिळवू शकतात. या ठिकाणी आपण पाहतोय दिवसभर बोरज नंबर 1 गावचे आपले सगळे ग्रामस्थ, खास करून आग्रे सर आहेत, इथले मुख्याध्यापक आहेत वडके मॅडम, या सगळ्यांच्या सहकार्याने आज दिवसभर या स्पर्धा यशस्वी झालेल्या आहेत. ग्रामस्थांनी आज दिवसभर उत्तम इथं नियोजन केलेलं होतं आणि आम्हा सर्व विद्यार्थी शिक्षकांना चांगलं सहकार्य करून आज दिवसभराच्या स्पर्धा इथं यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत. रायगडमधील माध्यमिक शाळा शिहूचे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम शैक्षणिक वर्ष 2025-26च्या निमित्तानं अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सभापती डॉक्टर रोहिदास नारायणराव शेळके हे होते, तर रिलायन्सचे वरिष्ठ अधिकारी गोयल, कामगार नेते जनार्दन शेळके, डॉक्टर कोकणे, डॉक्टर सुनील पाटील, डॉक्टर VR शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाळेच्या प्रगतशील वाटचालीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक विजयकांत पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विशेष उपस्थित होते. प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचं कार्य प्रेरणादायी आणि समाजासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ॲडव्होकेट निलिमा धैर्यशील पाटील यांनी काढले. प्रकाश देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 13व्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. गेल्या 12 वर्षांपासून प्रतिष्ठान सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अविरत कार्य करत असून नवोदित नाट्यकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. समाजासाठी निस्वार्थ भावनेनं काम करण्याची वृत्ती ही प्रकाश देसाई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. या कार्यक्रमात डॉक्टर शशिकला पुरोहित यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला, तर पत्रकार धम्मशील सावंत आणि पत्रकार रवींद्रनाथ ओव्हाळ यांना समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्राथमिक शिक्षण राजीव शाळा बेंडसे येथे झाले व त्यानंतर पालितील जैन पालिवाला महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनापासूनच लोकांच्या प्रश्नांची उत्तम
उकल होऊन समाजातील दुर्लक्षित, वंचित, अत्याचारग्रस्त घटकांच्या प्रश्नांची जाण ठेवून या क्षेत्राचा आपण ध्यास घेतला. कठीण व संघर्षमय परिस्थितीतून, विविध आव्हानातून मार्ग काढत आपण आपल्या लेखणीच्या बळावर समाजातील अनेक घटकांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात प्रवाहासोबत वाहून न जाता समाजाचा आवाज होऊन आपण आपले काम सचोटीने करत आहात, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. आज मला हा पुरस्कार देऊन देसाई प्रतिष्ठाननी माझा नव्हे तर आपल्या पालीचाच गौरव केला आहे असं मला म्हणायचं. कारण पालीसारख्या छोट्याशा गावामध्ये मला सामाजिक कार्य करायची संधी मिळाली आणि वैद्यकीय दृष्टीतून सगळ्या बऱ्याचशा स्त्रियांची आणि मुलांची मला सेवा करायला मिळाली आणि त्या सेवेचं बक्षीस म्हणून हे प्रतिष्ठाने मला दिलेलं आहे. तेव्हा त्याचा मी आनंदाने स्वीकार करते आणि प्रतिष्ठानचे मी आभार मानते. कारण माझ्या छोट्याशा कार्याला त्यांनी दाद दिलेली आहे. ही अशी दाद फार थोड्या लोकांना मिळते आणि ते भाग्य मला मात्र मिळालंय. तुमचे आणि तुमच्या सर्व कार्यकारिणीचे मनापासून त्यांना धन्यवाद देते की आज एक चांगला कार्यक्रम तर चांगला करताच आहात. गेली 13 वर्ष तुम्ही हा कार्यक्रम आज इथे करता आहात. परंतु भाऊ आभार यासाठी की आज गेले 60-70 वर्ष वयाची त्यांनी पालीसाठी काम केलं. अशा डॉक्टर पुरोहित मॅडमचा तुम्ही जीवन गौरव देऊन सन्मान केला. त्यासाठी मनापासून भाऊ तुमच्या साऱ्या टीमला मनापासून धन्यवाद देते. राजस्थानमधील जबलपूर येथून महाराष्ट्रातील युवा ज्युनियर कलाकारांच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातून गेलेल्या तब्बल 70 कलाकारांची नमन यादव, राहणार जबलपूर, मध्य प्रदेश आणि त्याची प्रियसी गरिमा यादव यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे. लग्नसराईतील कार्यक्रमांच्या नावाखाली या कलाकारांकडून जवळपास 50 दिवस विविध ठिकाणी काम करून घेण्यात आलं. प्रत्येक कलाकाराला दरमहा 55,000 रुपये देण्याचा करारनामा करण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर नमन यादव याने कार्यक्रम आयोजकांकडून कलाकारांचे एकूण 50 ते 60 लाख रुपये घेऊन तसेच हॉटेल मालकाची बुलेरो गाडी घेऊन फरार झाला. या प्रकरणी जबलपूर शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. अडकलेल्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी व्हिडिओद्वारे महाराष्ट्र सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची कळकळीची मागणी केली आहे. मी ॲक्च्युली नमन यादवसाठी मी मुंबईवरून डान्सेस ऑल ओव्हर इंडिया म्हणून 70 डान्सेस इथे जयपूरमधून घेऊन आलेलो. तर जे 70 डान्सेसनी 25 ऑक्टोबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत इथे वेडिंग इव्हेंट्स केले. सगळ्यांनी प्रॉपर काम करून नंतर जेव्हा पेमेंटचा वेळ आला तेव्हा नमन यादव, त्याचा मी फोटो एक दाखवेल तुम्हाला, त्या नमन यादवनी सगळ्या इव्हेंट कंपनीवाल्यांकडून राऊंड अबाउट 50 ते 60 लाख रुपये, तो 50 ते 60 लाख रुपये घेऊन पळून गेलेला आहे. आणि ज्या ओनरची, आता ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आहे त्या ओनरची बलेरो गाडी तो घेऊन पळालेला आहे. तो मुलगा आहे जबलपूरचा, त्याचा ॲड्रेस आहे माझ्याकडे, तो ॲड्रेस पण मेन्शन करेल. तो आणि त्याची गर्लफ्रेंड गरिमा यादव, ती पण दोघं पळाले आहेत तिथून. तर आज आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या महाराष्ट्र शासनासाठी मदत मागण्यासाठी इकडे आलेलो आहे की गेल्या 50 दिवसापासून आम्ही जो स्ट्रगल केला आहे, दिवसरात्र आम्ही जी मेहनत केली आहे, इकडे हर एक आर्टिस्टच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. सगळे पैशांची चांगली अमाऊंट भेटेल म्हणून जयपूरला आले होते, आपलं होमटाऊन सोडून इकडे काम करण्यासाठी आले होते. बट पगाराच्या दिवशी त्या माणसाने एवढा मोठा पैशांचा जो घपला केला आहे आणि आता तो पळून गेला आहे. तर आम्हाला आमच्या महाराष्ट्र शासनाकडून हीच विनंती आहे, माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आम्हाला हीच विनंती आहे की प्लीज आमची मदत करावी. कारण तुम्हीच आमची शेवटची आशा, असं आम्ही बोलू शकतो की आम्हाला तुमच्याचकडून अपेक्षा आहे की आमचं काम होईल. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.